आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझा तर विषयच नाही, कारण माझं अख्खं आयुष्य अहिल्या मॅडम तुमच्यापाशी बांधलंय। माझं जगणं मरणं सगळं काही तुमच्यापाशी। सासू मॉम, तुम्हाला काय झालं? तुम्ही इथेच थांबलात? तुम्हाला नाही व्हायचं का तिकडे जाऊन जॉईन त्यांना? जा त्यांना जॉईन व्हा आणि एकी दाखवा किर्लोस्करांची। जा जा। शे, मी मूर्ख वाटले का तुला? हं? हे एवढं सगळं साम्राज्य सोडून यांच्यासोबत वनवासाला जाईल? मी नाही जाणार कुठे। तुला जायचंय? दादा चल। आत्या, काका, सगळेच जर आम्हा दोघांमुळे एवढा प्रॉब्लेम होणार असेल आणि तुम्हाला या घरातून जावं लागणार असेल तर ते मला अजिबात पटणार नाही। हवं तर आम्ही दोघं इथून निघून जातो। इथून कुठे जाणार कुठे राहणार माहिती नाही, पण विल फिगर इट आउट। खरं तर मला इथे तुम्हा सगळ्यांबरोबर राहायचं होतं, पण इट्स ओके। पण प्लीज तुम्ही थांबा। हा स्टुपिड आता कशाला मध्ये बोलतोय? या अहिल्याने याला पण सगळ्यांसोबत घेऊन जायला पाहिजे। चला निघूया। थांब। बाहेर नाही, घरात जाऊया आपण। पारुनी मला सगळं समजावून सांगितलंय। खरं काय आहे ते सगळं कळलंय मला। आणि मला असं कळलंय की माझी बहीण अडचणीत आहे, तिला माझी गरज आहे। त्यामुळे मी घरात यायचं ठरवलंय। तुझ्या घरात राहून तुझ्या वाईटावर जो कोणी आहे त्याला नामोहरम करण्यासाठी मी इथेच राहणार। माझी बहीण वचनात अडकली आहे, पण मी नाही। तिच्या घरात राहून तिच्या वाईटावर जो कोणी आहे त्याला नामोहरम केल्याशिवाय मी या घरातून बाहेर पडणार नाही। चला। दिशा, दामिनी, तुम्ही दोघी एक गोष्ट लक्षात ठेवा। माझ्यावर या घरावर सगळ्यात जास्त अधिकार कोणाचा असेल तर तो सयादादाचा आहे। त्यामुळे त्याचा अपमान करून तुम्ही माझा सुद्धा अपमान केलाय। तुम्ही दोघींनी आत्ताच्या आत्ता त्याची माफी मागा, आणि हा माझा आदेश आहे। दादा, मला माफ करा। त्याचं काय आहे, जरा गडबडच झाली माझी। मी पहिल्यांदाच सासू झाली आहे ना, नवीन आहे मी सासू म्हणून, सो सुनेची जरा जास्तच बाजू घेतली। पण हा, इथून पुढे असं नाही होणार याची मी काळजी घेईन। असू दे, अति हुशार माणसांकडून अशा चुका होतातच।
बघितला, मला अतिहुशार म्हणाले, म्हणजे सगळ्यांपेक्षा हुशार आहे ना मी. दिशा, सॉरी. खरं तर तू माझा अपमान केला नाहीयेस. तू पारूला या घरातून हाकलून पारूचा अपमान केलायस. तेव्हा पारूची माफी माग. सॉरी. दिशा, जे झालं ते झालं, पण तू या घरात कुठल्या कारणामुळे आहेस हे विसरू नकोस कधी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे घर तुझं नाही, त्यामुळे ह्या घरातले निर्णय घेण्याचा तुला अधिकार नाही. या घरात कोणी राहायचं कोणी नाही राहायचं हे ठरवायला मी खंबीर आहे. यानंतर जर तू असं धाडस केलंस तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आणि पारूने तुला एक वेळ माफ केलं असेल, पण मी नाही करू शकत. या गोष्टीची तुला शिक्षा मिळणार. काय दामिनी? हो, करेक्ट आहे. शिक्षा होणार, नियम आहे ना तसा. पारू या घरात जे काम करत होती ते काम इथून पुढे तू करायचंस, सया दादा घरात असेपर्यंत. दिशा पारू बरोबर खरंच खूप चुकीचं वागली, पण अहिल्याने तिला एवढी मोठी शिक्षा दिली. करेल दिशा, करेल सगळी कामं. त्या इतकं हळूहळू चिरलं तर कसं काय स्वयंपाक होईल? उशीर होईल ना. तुम्ही राहू द्या, मी करते. अगं पारू कर. राहू द्या, मी करते. राहू द्या, द्या इकडे. काय करताय तुम्ही दोघे? जेवणाची तयारी करतोय. आज सया दादा खूप दिवसांनी घरी आलाय, त्यामुळे त्याच्यासाठी स्वयंपाक मीच बनवणार. त्याला हवं ते सगळं बनवणार आहे आज मी. त्याला माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. तुम्ही दोघी बाकीची कामं करा.